माझा बेत होता इडली सांबर। त्यासाठी मी रात्रीच इडलीचं पीठ फर्मेंट करायसाठी ठेवून दिलं होतं। नंतर मी डाळ व्यवस्थित 3 पाण्याने धुवून कुकर गॅसवर ठेवून दिला। नंतर इडलीचं मिश्रण व्यवस्थित एक साइडने फेटून घेतलं आणि त्यामुळे इडल्या स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनतात। आणि त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी तापवायला ठेवून दिलं आणि नंतर इडलीच्या प्लेट्सला तेलाने मॅश करून त्यामध्ये इडलीचं मिश्रण ओतलं आणि तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर त्या इडल्या किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात। बघू शकता की तुम्ही पूर्ण इडली पात्राला तेलाने ग्रीस करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिश्रण ओतून त्या इडली पात्रामध्ये एकावर एक अशा त्या प्लेट्स ठेवून घेतल्या आहे आणि नंतर झाकून व्यवस्थित 10 मिनिटे तरी वाफ येण्यासाठी ठेवून दिल्या आणि तुम्ही बघू शकता की त्या शिजल्यावर किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात ते। आणि तोपर्यंत आपली डाळ सुद्धा शिजून रेडी झाली होती। नंतर मी माझ्याकडे फ्रेश असं दही होतं आणि आमच्या गावामध्ये इतकं सुंदर घट्ट असं दही मिळते, त्यामुळे मी मिक्सर पॉटमध्ये लस्सी बनवण्यासाठी दही टाकून घेतलं आणि त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित फेटून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल की ती इतकी सुंदर अशी घट्ट जशी बाजारात मिळते तशी लस्सी तयार झाली आहे। आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आणि तुम्ही बघू शकता की आता ऊन तापत आहे, त्यामुळे दुपारी बॉडीला हायड्रेशन मिळण्यासाठी काहीतरी थंड आवश्यक असते, त्यामुळे मी लस्सी बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिली। तुम्हाला लस्सीचं टेक्स्चर दिसेलच की लस्सी कशी तयार झाली आहे ती। मला बाहेरच्या रेडीमेड लस्सीपेक्षा मला घरचीच तयार केलेली लस्सी खूप आवडते आणि मी तयार झाल्याबरोबर ती माझ्या मिस्टरांना सुद्धा दिली आणि त्यांना सुद्धा घरचीच लस्सी आवडते। तुम्ही बघू शकता की आपल्या इडल्या तयार झाल्या आहे आणि त्या मी थंड होण्यासाठी काढून ठेवल्या आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर एक एक करून त्या मी बघा किती सुंदर अशा सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडल्या झाल्या आहे। ते फर्मेंट व्यवस्थित झाल्यामुळे त्या खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात। आणि त्यानंतर मी सांबारची तयारी केली। त्यासाठी मी कढईत सर्वप्रथम तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि लाल मिरचीचा तडका देऊन थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली आणि वरून त्यामध्ये कांदा घातला, कारण कांदा हा सांबारमध्ये कच्चाच चांगला वाटतो। त्यानंतर हळद, थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो टाकून थोडासा माझ्याकडे काळा मसाला होता तो सुद्धा मी टाकून घेतला आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून तो एकजीव होऊ दिला आणि व्यवस्थित असं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिजलेली डाळ टाकली। टोमॅटो आणि कांदा थोडा कच्चा ठेवल्यामुळे अगदी सांबर हॉटेलसारखी टेस्ट येते सांबारला। त्यानंतर मी डाळ ओतून त्यामध्ये शिजलेली डाळ टाकली आणि तुम्ही व्यवस्थित बघू शकता की किती सुंदर अशी आपली डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आणि ती मी फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून ती पातळ केली आणि सांबार हे पातळच खायसाठी चांगलं वाटते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि माझ्याकडे चिंच होती ती मी थोडे अर्धा तास आधी भिजवत ठेवली होती, ती सुद्धा त्यामध्ये टाकली आणि चिंच आणि गूळ टाकल्यामुळे आपल्याला सांबार मसाल्याची सुद्धा आवश्यकता नसते आणि त्याची टेस्ट एकदम हॉटेलच्या सांबार सारखी येतात। तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं कलर आपल्या सांबारला आलाय आहे। तुम्हाला आवडत असेल आवश्यकतेनुसार तुम्ही पातळ किंवा जाडसर असं सांबार बनवू शकता। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपल्या सांबारला कलर आलेला आहे चिंच आणि गुळामुळे आणि वरून मी कोथिंबीर टाकली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं इडली सांबार रेडी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी